नमस्कार. ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलच्या टीमने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणी आणि ताडगाव गावांमध्ये थेट जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे. या रिपोर्टमध्ये गावकऱ्यांच्या मूलभूत समस्या, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षणाचे प्रश्न, निवडणुकीबाबत जनतेचं मत, लोकप्रतिनिधींविषयी नाराजी की अपेक्षा आणि पसंतीचे उमेदवार यांच्याविषयी सविस्तर नागरिकांना काय वाटतं, त्यांना प्रत्यक्षात मूलभूत सुविधा मिळतात का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा. अशाच थेट आणि निर्भीड बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. ऑनलाईन धाराशिव न्यूज, जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारा मंच. तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमचा नंबर ॲड करा. बहुजन एक पटलेला आहे आणि माझ्या पाठीमागं ओबीसी, एससी, एसटी, एनटी, अल्पसंख्याक सर्व धनगर बांधव, माळी समाज हे सर्व आणि काय माझे मराठासुद्धा बांधव, आमचे मुस्लिम समाज आणि सर्व मित्र कंपनी त्या 25 वर्षाच्या काळात मी एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे आदरणीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब, अहिल्याबाईजी होळकर, आपल्या महात्मा फुले आणि आपल्या देशाला ज्यांनी संविधान दिलं असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चलून मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि सरपंच पहिले लक्षात ठेवा, बरोबर आहे का? हसू नका, बोलायचं. काय झालं नाही, खाल्ले सगळे लोकांनी. हो हो खाल्लं हो सगळं. काय सांगू, माहिती अधिकार द्या नव्हतं, पण जाऊ द्या इलेक्शन गप बसलो. आता ओमराजे लिंबाळकर 10 वर्ष झाला आणि त्यांच्याच पाठीमागं होत, तरी पण अजून काही फरक काय दिसना गेला आम्हाला. मग आता पुढे काय निर्णय? सरपंच साहेब आता 2 लाखाला आपला बाजार गेलाय. आता ह्याच्यासाठी काय ती का पैसे राहत असतील का? म्हणजे गेले इथला पैसा दुसरीकडे जातोय. इथला आल्यावर समजत नाही आलेला कशा आतापर्यंत असं कुणी आलं नाही. जसं तुम्ही आज येऊन असं विचारलं, आतापर्यंत असं कुणी आलं नाही. गावातली काय अडचण आहे मावशी? काहीच नाही. काहीच नाही. हो, मतदान कोणाला करणार आहे? तुमच्या मनातील पसंती कोणाला आहे? पहिले आम्हाला वय आमच्या मतीन पटलाला निवडून येतील का ते? येते. 100% डोळे झाकून चिन्ह कोणतं आहे त्यांचं चिन्ह? चिन्ह वय आता मी चिठीवर बघितलं नाही बाबा. ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा निवडून येईल का? येते. फकीरा रंगनाथ सोनपाडगे, रांजणीचे राहणार. हा राणीची. ही फड्याचा व्यवसाय कधीपासून करता? आमच्या वडिलापासून. वडिलापासून आहे का? जमीन काही काय नाही, पगार येते का तुम्हाला? वयाची पगार? पगार नाही, पाणी नाही. आतापर्यंत कोणी केलीच नाही का पगार? मग आता ही जी उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहेत, त्यांच्याकडे काय मागणी असेल तुमची? काय सांगाल त्यांना? तुम्हाला पगार चालू करायला पाहिजे का नाही? पगार चालू. मतदान कोणाला करताल? म्हणजे आमची पगार चालू होईल त्याला. जे पगार चालू करेल त्याला मतदान. हा, आतापर्यंत कोणाला सांगितलंय का तसं तुम्ही? लय बरे, लय सांगितले लोकांनी. हा, हो करतोच म्हणते. आतापर्यंत काही केलं नाही का? हा. तुमच्या रांजणी गावामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. काय सांगाल उमेदवारासाठी? तुमच्याकडे काय अपेक्षित उमेदवाराकडून? काय उमेदवार आपण आमच्याकडून हं? काय आम्हाला म्हातारं आंधळ घरात बसलंय, त्याची पगार नाही. गप्प बस. का मला पगार नाही चालू? पहिली होती का पगार तुम्हाला? पहिले नव्हते की मला पगार चालू. लाडक्या बहिणीची येत असेल की? हो, लाडक्या बहिणीची येत होता, आता बंद झालंय. मग काय ते चौकशी व काही केली का? पगार पहिली चालू होती, मग काय झालं नेमकं? पगार चालू होती, बंद केली म्हणले, पैसे तुमचे आले नाही तर म्हणले हा. पोस्टमॅन ते बँकवाला. मग आता हे उमेदवार उभा आहेत, तुमच्यापर्यंत आलेत का ते प्रचारासाठी आम्हाला मतदान करा म्हणून? हो, आलते बघा, आलते सकाळी आलते. काय म्हणले? ते तुमची पगार चालू करता आम्ही, तुम्ही मतदान आम्हाला द्या,
मग कोणाला करणार आहेत मतदान? अर्धा तिकीट केलंय म्हणले तुमच्या लाडक्या गप ग. कोणाला करणार आहेत मतदान? इष्टी आता मग आमचं गाववाले बी आहेत कोण आहेत गावाले? मतीन पटेल. तुम्ही मतदान करणार आहेत का त्यांना? निवडून येतील का ते? आता आमच्या हक्काचं माणूस आहे की. हक्काचा माणूस 100%. जीवन जगन्नाथ गोरे. इथलेच आहेत का राहणार? हो, राहणार इथं. आता निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. गावामध्ये काही विकास कामं झालीत का? हो, झालेले आहेत की. कुणी केलेत कामं? ती काम पहिले समजा दुसऱ्या पक्षाने केले आहेत, पण त्यामध्ये मतींचा सहभाग आहे. पहिल्यापासून त्याने BJPचं काम केलेलं आहे, पहिल्यापासून BJPचा माणूस आता. निवडून येतील का ते आता? हो, आहे गॅरंटी. काय सर्व धर्माला समभाव? सगळे समजा लहान गोर गरीब जेवढे आहेत तेवढ्याचा विचार करणारा माणूस आहे ती. प्रत्येकाच्या कुठली बी समस्या असली, समजा काय त्याची अडचण असली, दवाखाना असो, अगर कुठलं पोलीस स्टेशनचं काम असो, कुठे बी ती स्वतःच्या पैशानं खर्च करून जाणारा माणूस आहे. विजय होणार का त्यांचा? हा, विजय होईल. बाबा काय चाललंय तुमच्या गावामध्ये सध्या? हवा कोणाची? आता ऑटोची ऑटोची. का बरं? काय कामं केलेत का त्यांनी? केलेत ना, तंटामुक्ती होतं, हा. करते काम. कोणत्या पक्षाकडून उभे आहेत ते? वंचित बहुजन आघाडी. तुमची पसंती कोणाला असेल? आता आमची ते तिकडंच आहे. किती मतदान होईल गावातून त्यांना? हजारच्या आसपास होईल. विजय होईल का त्यांचा ह्या निवडणुकीत? काय तुमचं एखादं काम केलेलं सांगा. माझं काय काम, काय अडी अडचणी असल्या तर पोलीस स्टेशनचे काम करतेत का? ठीक आहे सर. तुमच्या रांजणगावचे काही उमेदवार इथं उभे आहेत पंचायत समिती, जिल्हा परिषद रणांगणामध्ये. तुमची पसंती कोणाला असेल? वंचित बहुजन आघाडी, मतीन पटेल. त्यांचं काही गावामध्ये काम आहे का? भरपूर काम आहे. काय काय कामं केलेत त्यांनी? ते 15 वर्षांत तंटामुक्ती अध्यक्ष राहिलेले आहेत गावात. 2 वेळेस त्यांनी ग्रामपंचायत आणलेली आहे गावामध्ये. चालू पंचायत त्यांच्याच ह्याच्यावर आहे. निवडून येतील का? निवडून येणार ना, असं कसं आहे. गावामधून 2 उमेदवार आहेत, त्याच्यामधून मतीन पटेलला जास्त ही आहे. ठीक आहे, धन्यवाद. मी जाबाज ताजखान पठाण, वंचित बहुजन आघाडी, मतीन पटेल यांनाच मतदान करणार. आणि सगळं गावकऱ्याला सांगतो की यांनाच मतदान करा. का नेमकं कारण काय त्यांना मतदान करण्यामागचं? कामं केलेत तसे, आडी अडचणीला कामाला येते. कुठे बी आडी अडचण पडली, गोरगरिबाला कामाला येणारा माणूस आहे. आपल्या निवडून येतील का हक्काचा ते? माणूस आहे. हा, निवडून येतील का? निवडून येणारच. ह्या तुमच्या रांजणी गावामधील काय अडचणी येतात? अडचण भरपूर आलेल्या होत्या. अडचण सॉल्व करणारा आमचा गंभीर नेतृत्व पण मतीन पटेल म्हणून भाजपचं काम करत होते पहिलं. ते आता काही अडचणीमुळे त्यांना तिकीट नाही भेटलं, ते आता ते वंचित कोण भेटलेलं आहे. तर आम्ही त्याने आमच्यासाठी गावासाठी केलेलं आहे. तंटामुक्तीचं बी त्याने काम केलेलं आहे. तंटामुक्तीचं अध्यक्ष आहेत आता सध्याला बी. तर त्यांच्यामुळं म्हणजे गाव म्हणजे असं काही हे नाही, सर्व समाजाला घेऊन चालणार आहे. निवडून येतील का? निवडून तर 100% त्यांचं लागलेलं आहे सीट. काय आहे आता जे तुमच्या गावामध्ये मार्केटमध्ये खाली भाजी मार्केटमध्ये जाऊन आलो, तिथं त्या व्यापाऱ्यांनी काही समस्या अशा सांगितल्यात की तिथं पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी जमा होतंय. तर मुरुम भरून घेतलेलं आहे त्यांनी मतीन पाटलाने ग्रामपंचायतलाही करून मुरुम भरून घेतलेलं आहे. आता मुरुम भरून बी आणि केलं तर त्यांनी आणि पुढचं आणि जर निवडून आलं तर कार्यकाळामध्ये पुढे आणि काही काम करतील. किती मतदान पडेल त्यांना या गावातून? इथून कमीत कमी नाही ना म्हणलं तर 800-900 पडेल म्हणायचं. अंदाज 900 मतदान तर पडेल. टोटल 2200 मतदान आहे. 2250 तेवढं होत नाही. एक 1700-1800 होईल तर 900-1000 पडेल म्हणायचं. विजय त्यांचा पक्का आहे 100%. माझं सय्यद जलील. आता जे तुमच्या गावामधले उमेदवार उभे आहेत त्यापैकी तुमचे पसंतीचे उमेदवार कोण असतील? आमच्या पसंतीचा आमचा माणूस आहे ना, कोण? आमचा जिगर माणूस आहे, त्याला आम्ही करणार ना मतदान. सांगून करीत असते का कुणीतरी सांगायचं? असं कुठं होतंय का?
तुम्ही आता आम्हाला विचारून जर कुणाला मतदान करणार आहेत म्हणल्यावर कुणाचं आज दोस्त आहे, कुणी असतं याच्यात दुःख कुणाला बी एक मतदानाचा माझा म्हणजे कुणाला दुःखच येणार आहे अशी काम करणाऱ्यापैकी दोन्हीपैकी कोण आहेत? काम कोण करते जनतेत? आपले आपण ज्याच्या जवळ रोज बसतो तीच आपलं जवळचा माणूस आहे ना. असं काम त्याच्यापासून आज जरूर की आपलं कामच पडलं नाही कुणाकडं तर कशाला विचारायला जायचं कुणाला. गावात काय काय समस्या आहेत तुमच्या? गावात होय काय आता गावात समस्या आमच्या इथं तर पाणी तर सरकारी नाही बघा प्यायला. ही इलेसराव देशमुख साहेबाचीच कृपा आहे. दोन्हीकडून नाळा गेल्यात का त्याचंच पाणी पिता. कुणी पाईपलाईन दिले तर पाणी सोडित नाहीत बघ. काहीच नाही तसलं काय. काय दुसरी काय समस्या आहे? दुसरं काय आहे? ही पाणी बिनी लाईट बीट हेच काय आहे. दुसरं काय असतंय? हा कुणी बी जरी झालं तरी दुसरं काम आहे का काय लोक काम केलं आहे पूर्ण गावातले अडचणीसाठी कुणाच्या वेळेला पडलेले मध्ये आता कसं आहे त्यांचे कसे आहेत त्यांचं नाव आपण घेऊ शकत अशा पाण्यामध्ये पडेल बरोबर. अडचणीला कुणाच्या वेळेला काळेला पडलेले आहेत पहिल्यापासून गोरगरिबाचे सहकार्य असू द्या काही नसू द्या पडलेले निवडून येतील का ते? सर्वसामान्य माणसाला घरामध्ये जाऊन व्यवस्थितपणे काम केलं अत्याचार नाही काय नाही असं माणसाला वाटतंय. त्यांना असं केलं तसं केलं काही नाही. मतदान करा, विकास निवडा. सर तुमच्या गावात आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार उभे आहेत. तुमची पहिली पसंती कोणाला असेल? पंचायत समितीचे उमेदवार शबानामती शेख पटेल पहिली पसंत. निवडून येतील का ते? निवडून येतील का? 100% निवडून येतील. काय काम का आहेत का त्यांचे? भरपूर कामं केलेले आहेत. गेल्या 15 वर्षापासून तंटामुक्ती आहे गावातलं ती. चांगलं संपर्क आहे त्याचं. मेरा नाम सरफराज खलील शेख, रंजनी का रहने वाला हूं. वंचित बहुजन आघाड़ी को मेरा फुल सपोर्ट है और 100% मतीन पटेल निवड़ के आएंगे. ऐसे धड़ाड़ी का नेता है वो. कभी भी आधे रात को कभी भी फोन करो, कभी भी हाजिर रहते हैं. कौन से काम को ये नहीं करता. कौन सा भी काम रहने दो, पुलिस स्टेशन का रहो, कौन सा भी काम रहने दो, कभी भी रहने दो, फोन लगाने के साथ हाजिर रहते हैं मतीन पटेल. एक में वो आदमी उत्ताच है वंचित बहुजन आघाड़ी का. 1800 प्लस आना पड़ता है. 2400 मतदान है. मला सांगा सर, ते निवडून येतील का आता जिल्हा परिषद? 100% निवडून येतील ते. सर नमस्कार. काय रांजणीमध्ये काय वातावरण सुरू आहे तुमच्या? वातावरण चांगलं आहे. कोणता उमेदवार निवडून येईल? उमेदवार जे आहेत आपलं मतीन पाटील. मतीन पाटील कोण आहेत ते? कोण आहेत? आता आटूचे आहेत ना ते. कोणत्या पक्षाकडून आहेत? कोणत्या पक्षाकडून? वंचित बहुजन आघाडी. पण ते कुठं? ते उभे नाहीत ना, त्यांच्या मिसेस उभे आहेत. त्यांच्या मिसेस उभे आहेत, त्याला सपोर्ट करावं लागेल ना आपण. त्यांचं काम आहे का गावामध्ये? काम आहे ना. निवडून येतील का? येते ना. मतीन पटेल पसंत आहे आपली. गावातली कामं करतात का? करतात. आता मी गावातल्या कामाचं काय अडचण नाही काय नाही त्यांची. बिनधास्त धडक कामं करणारे माणसं. आता बाजारामध्ये मी जाऊन आलो हा. तर तिथं व्यापाऱ्यांनी थोडं म्हणले पावसाळ्यात सगळं घाण असते तिथं. थोडी बहुत असली तरी मी 4-5 ट्रिपा मटेरियलच्या टाकलेल्या आहेत तिथं मुरुम साहेब. काय तिथं मटेरियलच्या टाकलेल्या आहेत. दर्ग्याची जागा आहे, बाजार आहे म्हणून मटेरियल टाकलेलं आहे. त्याची काय अडचण नाही. तुमचं नाव सांगा सुरुवातीला. मोहन सोन पारखे. पगार येते का तुम्हाला? होय. कुठल्या बँकेत येते पगार? सेलूनच्या. इथं रांजणीमध्येच राहतात का तुम्ही? हो. पावसाळ्यात काय असते परिस्थिती इथं बाजारातली इथल्या? चांगले आहे. चांगलं आहे का? मतदान आता तुमच्यापर्यंत उमेदवार येऊन गेले असतील का नाहीत आले कोण? आले नाही. मतदान कुणाला असेल तुमचं? मतीन पाटील. का बरं मतीन पाटलाला? सहकारी गावचे करते हां आमचे. हां. काय चिन्ह आहे त्यांचं? रिक्षा ऑटो. रिक्षा ऑटो? तिथं एकनाथ शिंदे साहेबाचा होता की? नाही, ही रिक्षा आहे आता. ही आता त्यांच्याकडे आलाय का? हा. धन्यवाद. मतीन पाटील. कोणत्या पक्षाकडून उभा आहेत ते? वंचित बहुजन आघाडी. काय कामं करतात का गावामध्ये ते? करतात.
निवडून येतील का? निवडून येतील? हा येतील. किती मतदान होईल गावामध्ये त्यांना? 1200 होईल. विजय होईल का त्यांचा? हा होईल. धन्यवाद. 100%. सिद्दीक जानुमिया बागवान आहे, रांजणी गावामध्ये राहतो मी. काय आता उमेदवार तुमच्यापर्यंत आलेत का पंचायत समिती जिल्हा परिषदचे? हो आलेत ना, भरपूर आले. हां. काय आहे? कोण निवडून येईल असं वाटतंय? आमच्या गावातून तर आमचं हीच आहे ऑटो रिक्षा, हां. वंचित बहुजन समाज. आमचं वैयक्तिक आमचं मत आहे बहुजन समाजला, वंचित बहुजनला. तुमच्या एकट्याच्या मतदानावर थोडंच ते निवडून आहेत, बाकीचा गावातला रिस्पॉन्स कसा आहे? गावातला रिस्पॉन्स आता कसं आहे, आमच्या पद्धतीने तर आम्ही करायला नंतर पुन्हा काही जनतेच्या हिशोबावर आहे. निवडून येतील का कोण उमेदवार आहेत ते? आमच्या हिशोबाने तर यावंच लागतं. आमच्या गावामध्ये तर आमच्या हिशोबाने तर आम्ही जेवढं करायचं तेवढ्या पद्धतीने करायला तेवढ्या पद्धतीने तर आम्ही चालूच आहे आमची कोशिश. किती मत होईल इथं गावामध्ये? गावामध्ये आमचं बघा कमीत कमी 2200 मतदान आहे. 2200मधून तर कमीत कमी आमच्या हिशोबाने 1000, 1100, 1200 तर मतदान पडावं लागतं आम्हाला. काय सांगाल आणखी त्या उमेदवाराविषयी? कामं करतात का गावातले? कामं तर पहिल्यांदापासूनच करतात, निवडून नव्हते तेव्हापासून करतात. निवडून आल्यानंतर करतात एवढी तर आम्हाला गॅरंटी आहे, म्हणून तेवढं सांगायला आपण 100% मध्ये होणार ते काम. धन्यवाद. समितीच्या निवडणुकीचं रणसंग्राम सुरू आहे. रांजणी गावामधून कोण उमेदवार आहेत आता तुम्हाला पंचायत समिती आणि जिल्हा? गावामधून एक गणेश पवार आणि दुसरे मतीन पाटील. तर निवडून कोण येतील? मतीन पाटील. निवडून येण्यामागचं नेमकं कारण काय असेल? गावाला खंबीर साथ आहे त्यांचा, सगळे काम करतात त्यांनी. काय काय कामं म्हणजे नेमकं कोणती कामं करतात? तहसीलचे जे काही काम असतील, काही अडचण असेल कोणाला, ते सगळे काम करतील त्यांनी. आतापर्यंत केलेत कामं? हा भरपूर काम. किती मतदान किती होईल त्यांना गावामधून? 2000, 1800-2000 पडतील मतदान. आणि आता ते कोणत्या पक्षाकडून उभे आहेत? वंचित बहुजन आघाडी, ऑटो रिक्षा चिन्ह आहे. आता आम्ही काय गावात जाऊन काही मार्केट कमिटीमध्ये म्हणजे बाजार भरतो, तिथले काही समस्या बघितल्या. तिथं पावसाळ्यात हीच परिस्थिती असते का? आता जे आहे ते उन्हामध्ये बसणं, खाली सगळं. इथं गावात काय डेव्हलपमेंट व्हावं असं वाटतंय का? हा वाटतंय ना. काय काय डेव्हलपमेंट व्हावं वाटतंय? रस्ते व्हावे. काय मुख्य समस्या सांगा एक दोन गावातल्या. मुख्य समस्या म्हणजे पाण्याची प्रॉब्लेम आहे बरी वस्तीवर आमच्या. ते तुमच्या उमेदवार कोण पसंतीचे आहेत त्यांना सांगितलं का तुम्ही? हा सांगितलेलं आहे. काय म्हणले ते? करून घेऊ म्हणले निवडून आलो. निवडून आल्यानंतर करणं आणि असं पण कामं केलेले आहेत भरपूर त्यांनी, पण आता बाकीचा एक रस्ता राहिलेला आहे ते पण करून घेऊ म्हणले. काय सांगाल आता तुम्ही, समजा तुमच्या गावातील इतर नागरिकांना काय सांगाल? काय सांगावं आता? त्यांना मतदान का करावं बरं नेमकं गावातील लोकांनी? सगळे कामं करते त्यांनी. अर्ध्या रात्री एका फोनवर पण कामं करते त्यांनी. त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही, भाजप या पक्षाने, म्हणून त्यांनी आता वंचित बहुजन आघाडीकडून फॉर्म भरलेला आहे. त्यांना काही फरक पडेल का त्या मताचा? नाही. नाही. निवडून यायची शक्यता आहे. सर, रांजणी गावामध्ये तुमचं दुकान कधीपासून आहे? गावामध्ये दुकान तर 10-15 वर्षानं आहे, तर रोडला टाकून 2-3 वर्ष झालं. काय गावातल्या काय समस्या आहेत? समस्या हीच, लाईट नाही, रस्ते बरोबर नाहीत, समस्या आहे. मग आता तुमच्या गावातले उमेदवार उभे आहेत, त्यांच्यापैकी तुमची पसंती कोणाला असेल? ते काम जे की काम कोण करते? आता काम करणारा चेहरा म्हणजे आता मतीन पाटील आहेत, उभारलेत, इच्छुक आहेत. ती आहे पाठिंबा सगळ्याला गावाचा, लोकांचा, तर आहेच. गावातून त्यांना मतदान पडेल का? आहे, पडन. निवडून येतील का ते? येतील ना. काय त्यांची काय कामं करतात का गावातल्या लोकांचे? हो करतात. हां, सगळे कामं तीच करतात गावात. काय चिन्ह काय त्यांचं? ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा. कोणत्या पक्षाकडनं ते? वंचित बहुजन आघाडी. तुमचा पाठिंबा कोणाला असेल? वंचित बहुजन आघाडी, मतीन पाटील. दुसरं. सर, तुम्ही रांजणी गावामध्ये बाजारासाठी आलात, नेमका या बाजारामध्ये काय काय अडचणी तुम्हाला? पहिली अडचण एक म्हणजे कसं आहे, कारखाना चालू झालं की रस्त्याला ट्रॅफिक जाम होते, हे रोडलाही जाम होते. तर एक तर ह्या बाजारात यायला जायला एक आणखीन एक रस्ता तर करावा, नाहीतर ही पार्किंगसाठी ग्रामपंचायतनं कुठंतरी व्यवस्था करावी. पार्किंग गाड्या लावण्यासाठी, बाहेरून लोक येतात ती गाड्या लावण्यासाठी एक व्यवस्था करावी. बाजार संध्याकाळी किती वाजेपर्यंत सुरू असतो?
बाजार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहते, पण संध्याकाळी इथं लाईट नसते, तर इथे एक मोठी लाईटची व्यवस्था करावी. आणि मला सांगा पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती असते ह्या बाजारात? पावसाळ्यामध्ये बी पाणी थोडं जास्त होतं खाली, तर मुरुम ती टाकून बसायला एक चांगलं करावं. आणि बाहेर गावून आलेले काही व्यापारी राहते त्यांच्यासाठी बाथरूमची ती व्यवस्था करावी. पुन्हा पाणी ती पिण्यासाठी नळ किंवा जारची ती व्यवस्था करावी. आता जे उमेदवार उभे आहेत ते तुमच्या परिचयाचे आहेत का? हो आहेत ना. तुमचं मतदान कुठे आहे? माझं मतदान वंचित बहुजन आघाडी मतीन पटेल, कारण ती जनतेच्या काही बी कामासाठी येतात, मदत करतात. आणखीन काय समस्या आहेत तुमच्या? आणखी समस्या नाहीत काय एवढी समस्या? बरं मला सांगा ते गावात त्यांचं काय काम आहे? आता जे तुमच्या गावातले उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल गावातले लोक काय म्हणतील? निवडून येतील? त्यांचं काम आहे का गावामध्ये? पहिलं काम आहे, हा. कारण प्रत्येक कामामध्ये मतीन पटेल असतात, म्हणजे गरिबासाठी सहकार्य करतात. आणखीन काय सांगता येईल त्यांच्याविषयी तुम्हाला? हे जवळचे जे खेडेगाव आहेत 8 खेडेगाव ते त्यांना मतदान करतील का? करतील ना. बऱ्याच दिवसापासून ती म्हणजे बाकी बी खेड्यामध्ये बी ओळख आहे त्यांची. निवडून येतील का ते? हो येतील. या गावाचा नागरिक आहे माझ्या. या गावात कसं आहे, पाऊस पडला की बाजारात लई त्रास होतो लोकांना, बाहेरच्या लोकांना बी येते. पाण्याची सुविधा बी नाही इथं गावात. आणि इथं कसं आहे की पाऊस पडल्यावरती जे आपले बाहेरून येते माळकरी त्यांना बसायला बी सोय नाही, कट्टे नाहीत, काय नाही. चिखलात ती बसते, बाहेरच्या लोकांना त्रास होतो चिखलात. दुसरं काय नाही. तुमच्या गावातील 2 उमेदवार उभे आहेत, त्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आणि त्या 2 उमेदवाराकडून कोण निवडून येणार आहे? वंचित बहुजन आघाडीचं जरा प्रतिसाद बटायला मला आम्ही मागणी करू की जे बाजारातले आपले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. आणखीन काय मागण्या आहेत तुमच्या? मागण्या भरपूर आहेत. रस्त्याचे आहेत, लाईटीचे आहेत, पाण्याचे, रोजगारचे. त्यांचा निवडून येण्याचा मागचा नेमका काय कामं काय आहेत त्यांची? कशाच्या बेसवर ते निवडून येतील? गावात चांगलं प्रसिद्ध म्हणजे लोकांमध्ये त्यांनी उठणं बसणं चांगलं आहे. दुसरं आणखीन म्हणजे देतात असं जे गावात आपल्या जी योजना आणायची ती स्वतःहून काही पद नसताना त्यांनी स्वतःहून आणायचं गावात आपला प्रयत्न करतात. विजय होईल का त्यांचा? विजय होतो 100%. धन्यवाद. मतीन पटेल, आकाशना उपाय, गणेश पवार, हे मशाल कुटुंब उभा आहे. कधीपासून व्यापार करतो? आम्हाला कमीत कमी 2009 पासून व्यापार करतो. पावसाळ्यात कशी परिस्थिती असते? पावसाळ्यात अशी परिस्थिती आहे, सध्याला आता इथून सगळं पाणी वाहते आणि त्याच्यामध्ये आता सहकार्यानं करून टाकलं ही लोकांनी सगळं. ग्रामपंचायतला बी एकदा टाकलं, त्याच्यावरही पुन्हा कापू करू या अशा भावनामध्ये ती तसंच राहिले आणि ते दुसऱ्या बारीला लगेच सपाट करून जिकडे तिकडे करून टाकले. आता जिल्हा त्यांच्याकडे मागणी गेल्या का? मागणी आता त्यांच्या कानावर टाकले आता काय करतील. प्रतिसाद त्यांचा नाही आम्हाला. प्रतिसाद आल्यावरती बोलू आम्ही त्यांना. काही प्रतिसाद देत नाहीत आम्हाला. निवडून यायला आता ही जी आहे तर ती सगळं आता जनतेच्या मनावर आहे. आता तुमचं काय म्हणतं? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतंय आता निवडून यावं वाटतंय. आता गावातला कोणतरी यावं निवडून यासाठी आमची भावना आहे. पण आता ही त्यांचं काय झालंय, त्यांना दुसरे गाव गुळ वाटायला लागले. स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या गावाकडे चाललेत. आता आमच्या गावातून 2 उमेदवार उभा आहेत, एक तर मतीन पटेल, दुसरे गणेश पवार. आमच्या दोघांवर भावना आहे आणि नाही म्हणून नाही. आता जी प्रतिसाद देईन आम्ही त्यांना मत देणार आहोत. ज्याचा आम्हाला प्रतिसाद येईल त्याच्यासाठी आम्ही लढू. दोघं बी आतापर्यंत बाजारासाठी काय आले नाही तर त्यांची भेट होईल.
आता आमचं मत आहे, आता गावातून दोन्ही पक्ष उभारलेले आहेत, तर जी आमच्याकडे येईल त्या हिशोबाने आम्ही त्यांना मत टाकू, ही आमची भावना आहे. निवडून सध्या घडीला तर चालू परिस्थितीमध्ये रांगणीमध्ये तर मतीन पाटलाची हवा चालू आहे. काम करते त्यांच्या कानावर गेले तर काही ना काही फुलाची पाकडी काम करते. आता गणेश पवार हे नवे उमेदवार आहेत, आता ह्यांचं आता निवडून आल्यावर त्यांचा परिस्थिती कळलं ना आम्हाला. वो बोलने का चल रहा है ऑटो आपला चिन्ह पसंती नाही आमचा उमेदवार आम्ही स्वतः उभा केलेला आहे का नाही का? आम्ही स्वतः उभा केलेला आहे का आमचा उमेदवार आम्ही स्वतः उभा केलेला आहे. गुण बोलते हा त्या बोलले का? नाही बोलो, मी बोलतो असं बोलो. आमचा उमेदवार आम्ही स्वतः उभा केलेला आहे म्हणावं. म्हणजे आता काय आहेत ना, आता आमचे शंभरना मधील पडेल उभारलेत ना पंचायत समितीला होईल ना. सगळ्याचा प्रतिसाद निवडून येतील तर कसं येतं, चालू आहे सगळ्याचा प्रतिसाद चांगला आहे. येतील निवडून. 15 वर्षांचा मुख्य दिशा असल्यामुळे त्यांचा संपर्क चांगला आहे. जिल्हा परिषदला कोण आपलं काय मत मांडायचं? जगदीश खडवळ जिल्हा परिषदला आपल्या गाण्यात नव्हतं तर आपलं काय मत त्यांनी आश्वासन दिले, करू म्हणले ते करतात. व्यापारी 2000च्या पहिले पावसाळ्यामध्ये तर लई बी आलं होते, तिथून सगळं पाणी वाहतंय जवळून, हे माल वाहतंय, असं आता कट्टे पिट्टे करून घेतो तर लई चिकोल असते, गिरायकाला व्यापाऱ्याला बसता येत नाही, काय नाही. वरून सगळं पाणी वाहतंय करावं लागते. आसपासचे उमेदवार तर काहीच करत नाही. जर प्रत्येक पंचवार्षिकमध्ये निवडून जातो काही करू, पण आमची गावातली हेच अडचण आहे. बाजारची तर फार समस्या आहे. पावसाळ्यामध्ये इथं बसता येत नाही, चिखल स्वतः पैसे होतं. घालून कट्टे बनवले स्वतःचे गिरायकाला पण उभारता येत नाही, गिरायकाला पण उभारता येत नाही. ही पद्धत खर्च नाही, कट्टे ट्विटे टाकून आपलं स्वतःचे खर्च मागणी मग हीच आहे आमची बाजारासाठी. पाण्याचं नियोजन करावं, पाण्याची जे व्यवस्था पाणी व्हावी, डोळचे इथं जमा होते, देवस्थान कट्टे बनवून द्यावे. आहे. बाजाराला कट्टे बनवून द्यावे. पाण्याची विल्हेवाट करावी, फक्त एवढंच आहे ना. बाजारच्या लोकांनी पाणी प्यायला आणि 2000 स्वतःची तिला नुकणार या मागणी केलं ते बरंच मागणी केलं. अरे नाही गच हिला राहू गिरिंग ज्या अडका पैसा कुछ भी राडे एक नहीं ना राड लगा था कुछ बाजाराची व्यवस्था करावी. सध्या बाजाराची व्यवस्था करावी. बाजार घाण पाणीचा साचणे पावसाळ्यामध्ये कट्टे बांधून द्यावे, पाण्याची व्यवस्था करावी. पावसाळ्यात पूर्ण चिखल होतं इथं. गिरायकाची परेशानी, आमची परेशानी होती इथं. आमचं दुकान आहे इथं. आमची मागणी एवढी आहे की बाजारात कट्टे वगैरे बांधून द्यावे. पावसाळ्यात आम्हाला परेशानी नाही होईल. वगैरे तेवढं करून दिलं संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी थोडं लाईट अशी वर्गणी अजून एक वर्गणी लावी अजून. बाजारच्या लोकांनी त्रास होत नाही. हा, त्रास होत नाही. एकूण एक मरकुरी लावावी. बाजार उशीर मरकुरी इकडे एकच लावली, इकडून 2-4 लावा ना. आमची नवीन अजून
नाही झाली पण बाजारात आता फर्स्ट टाइम तुम्ही आला ना इथं. असं एवढं हा इथं पत्रकार पत्रकार आतापर्यंत आलं नाही. एवढं डीप मध्ये विचारायला इकडं आता आतापर्यंत असं कुणी आलं नाही. जसं तुम्ही आज येऊन असं विचारलं आतापर्यंत असं कुणी आलं नाही. ₹20, ₹30 जशा प्रमाणात माळेवाल्याला ₹10, ₹20, परत किराणावाल्याला वेगळं थोडं, स्टेशनरीवाल्याला वेगळं असं काही आहे. इथं मागणी आम्ही ग्रामपंचायतला बरेच वेळा सांगितलं थोडं हे करून देत जाईल, व्यापाऱ्याची अडचण होती जरा. सध्याला इथं राजाभाऊ आगरकर आहेत. बरेच वेळ झालेली त्यांच्या गावातलं मन असल्याबद्दल माहिती भेटली. तर 2-3 वेळेस म्हणलं तर सरपंच साहेब आता 2 लाखाला आपला बाजार गेलाय. आता ह्याच्यासाठी काय तुम्ही का पैसे राहत असतील का म्हणजे गेले इथला पैसा दुसरीकडे जातोय. हेच समजत नाही. आलेला कशात गाव कोणतं आहे तुमचं? ताडगाव हे जवळचा जरा बोम आता जरा. आता जे तुमच्या ताडगावला जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणूक चालू आहे, काय वातावरण काय तिथलं? मशालीचं मला सांगा, आता हे तुम्ही इतक्या उन्हामध्ये बसला इथं रांजणी गावात, तुम्हाला असं काही वाटत नाही का ह्या गावामध्ये आपल्याला बी समजा एखादा स्टॉल असावा? हो ना, सुधारणा व्हायला पाहिजे का नाही? तुम्ही तुमच्या जे समजा ज्या उमेदवाराला मतदान करणार आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली पाहिजे का नाही? गेली पाहिजे. काय मागणी तुमची? प्रत्येक गावोगावी सुधारणा करावी लागते. रस्ते, बाजारामध्ये वाटते ही सगळी सुधारणा करून द्यावी. कधीपासून करताय बाजार? 10 वर्ष झाले. परिस्थिती हीच आहे का? हा, पावसाळ्यात तर भरपूर परिस्थिती येते. पावसाळ्यात तर काय बसायचे येत नसतं. बसताची. कोण आहेत तुमचे उमेदवार? पसंतीचे उमेदवार कोण आहेत? आता ओमराजे लिंबाळकर 10 वर्ष झाला आणि त्यांच्याच पाठीमागं होत, तरी पण अजून काही फरक काय दिसना गेला आम्हाला. मग आता पुढे काय निर्णय? आता बघू आता पुढं काय चालतंय ते आता वातावरण. आता कोण आहे तुमच्या गावामध्ये? कोण उभा आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला? साळुंके. साळुंके पूर्ण नाव सांगा त्यांचं उमेदवाराचं. अनिल राजभाऊ साळुंके. निवडून येतील का? निवडून येतील. आता त्यांनी जर लक्ष द्यायचं तर विचार केला तर जनता देणार आहे. एक व्यापारी म्हणून तुम्ही दररोज माळव घेताय का फक्त असं आठवडे बा? शेतकरी होता. शेतकरी म्हणल्यानंतर तुमचे अडचणी त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत की? जायला पाहिजे. मागणी सांगा तुमची, काय त्यांच्यापर्यंत काय मागणी? मागणी काय, बाजाराचे रस्ते वगैरे, पाण्याची विल्हेवाट. इथं पाणी पूर्ण साचून जाते बाजारात. उन्हात बसावं लागतंय. उन्हात तर बसायचं तर बाजार. बरोबर आहे. तुम्हाला एखादा स्टॉल भेटायला पाहिजे किंवा कमीत कमी वरून सावली तरी पाहिजे. पंचायत किती घेते पैसे? ग्रामपंचायत पहिली 10 घेत होती, आता 20 गेली, आता नंतर 30 मागायली. आता नियमाप्रमाणे त्यांच्या नियम आता 10 वर्षामध्ये डबल टिपट मागणी व्हायला लागली. तेवढीच जागा तेवढ्याच क्षेत्रात बसतो. पहिले 10 रुपये घेत होते 10 वर्षापासून, आता डायरेक्ट 20, 29 असे मनमानी चालू. पुन्हा पिण्याच्या पाण्याची सोय बाजारासाठी काहीच नाही. पाणी प्यायचं इथं ग्रामपंचायत? ग्रामपंचायतीची सोय काहीच नाही. बाजाराची म्हणलं तर तिथं 5 रुपये टाकून म्हणतात, पण तिथं पण तू पण सध्या ही नाही त्या, कारण वैयक्तिक बाजाराची 1 दिवसासाठी बाजारामध्ये ही नाही ना. पाण्याची सुविधा काहीच नाही. GR घेऊन पाणी प्यावं लागतं इथं. मग आता तुमचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीला उभा राहिलेले, त्यांच्यापर्यंत काय मागणी असणार आहे तुमची? ठोस मागणी. बाजारामध्ये कुठल्याही शिराडोन असो, ताडगाव असो, कुठल्याच बाजारामध्ये पाण्याची पिण्याची सोय नाही. त्यांनी त्या ठिकाणी करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. पंचायत समिती शिराडून बी आहेच ना. निवडून येतील का ते? समजा तुमचे कोण मशालीचे उभा आहेत म्हणताय, आता जनतेवर अवलंबून आहे ना. आता नवीन उमेदवार असल्यामुळे आता मुख पक्ष जुनाच आहे, पण उमेदवार मित्रवाणी. नमस्कार, आपण पाहतात ऑनलाईन धाराशिव. आज आपण ताडगाव या पंचायत समिती गणामध्ये आहोत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या प्रचारासाठी यंत्रणा सक्रिय दिसत आहे. तर आपण त्यांच्याशी थेट प्रतिक्रिया घेत आहोत. त्यांना जनतेचा कसा प्रतिसाद आहे? नमस्कार, काय आपण गावोगावी फिरत आहोत, जनतेचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला?
नमस्कार, मी मतीन पटेल बोलतो आणि मी मतीन पटेल या नावाने या माझ्या म्हणजे या पंचायत समिती सर्कलमध्ये आणि जिल्हा परिषद सर्कलमध्ये मी मतीन पटेल या नावानं प्रसिद्ध आहे. तर माझी जी उमेदवारी चुकाबाजू होती आमची शबाना मतीन शेख. तर आमचं आडनाव शेख आहे आणि विशेष करून मी 25 वर्षानं एक 99 पासून राजकीय क्षेत्रात आहे आणि एक विशेष राजनीतीमध्ये. आणि मी हा जो पक्ष निवडला तर वंचित बहुजनच का घेतला, कारण आपण सर्वजण वंचित बहुजन आहोत आणि वंचित बहुजन असल्यामुळं प्रत्येक समाजाचे आपलं नातलं प्रस्थापितांना आपल्याला पुढा देण्यासाठी हा निर्णय मी घेतलेला आहे. आणि मी आपणास सर्व जनतेत सांगणार आहे की बाबा प्रत्येक आता राजनीती मी काल पूर्ण केलं तर सगळं बहुजन एकवटलेलं आहे. आणि माझ्या पाठीमागं OBC SC ST NT अल्पसंख्याक सर्व धनगर बांधव माळी समाज हे सर्व आणि काय माझे मराठासुद्धा बांधव आमचे मुस्लिम समाज आणि सर्व मित्र कंपनी त्या 25 वर्षाच्या काळात मी एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे आदरणीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब, अहिल्याबाईजी होळकर, आपल्या महात्मा फुले आणि आपल्या देशाला ज्यांनी संविधान दिलं असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चलून मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि सर्व समाजाची माझी एक घरातली आणि मी चालता फिरता कार्यकर्ता आहे. तर ह्यावेळेस मी सौभाग्यवती शबाना मतीन शेख यांना आपल्या वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला बोलून AB फॉर्म माझ्या फॉर्मला डायरेक्ट ज्या दिवशी फॉर्म भरत असताना जोडून दिला तर त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आणि महाराष्ट्रातसुद्धा एक चांगल्या प्रकारे आणि मतदारसंघातसुद्धा आपण योग्य कामं करू जे पंचायत समितीला आहेत. घरकुलचे प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, पाणीचे असतील, लाईटचे असतील, झेडपीमधून आणि आपण चांगल्यात चांगला निधी ह्या परिसरात वापरू आणि प्रत्येकांना आपण योग्य ते न्याय देऊ. माझ्या पंचायत समिती गणामध्ये 7 गाव आहेत. 7 गावामध्ये रामणी सगळ्यात मोठं गाव आहे आणि आमचं गाव अल्पसंख्याक गाव आहे. 80% मुस्लिम राहतात, धनगर समाज आहे, माळी समाज आहे, कुंभार समाज आहे, पुण्याच्याला आमचे ST समाज आहे, पुण्याच्याला अण्णाभाऊ साठे यांना मानणारा वर्ग आहे. आणि हे सर्वजण माझ्या पाठीमागे खंबीर उभे आहे. आणि हा मिसेस सक्रिय आहेत. प्रचाराचा नारळ परवा दिवशी आपण राजनीतीमध्ये काढला शुक्रवारी. तर कमीत कमी माझ्या प्रचार नारळ सभेत एक 200-300 लोक हजर होते आणि गाजत आपण गाव पूर्ण पिंजून काढलेलं आहे. कनिष्ठ मी 25 वर्ष आजपर्यंत कोणत्याच पार्टीत गेलो नाही आणि कंटिन्यू मी भाजपचं पहिल्यापासून काम केलं. परंतु यावेळेस अशी घटना झाली की ज्यावेळेस योग्य वेळ आली 2017मध्ये मी पंचायत समिती भाजपकडून लढलो ह्या भागामध्ये. आणि ह्या भागामध्ये पंचायत समिती लढत असताना ज्या टायमाला ह्यांच्यापाशी माणसं कोणी नव्हती त्या टायमाला मला उमेदवारी दिली. आता ह्यांच्यापाशी माणसं जमा झाले, ह्यांचे माणसं निवडले म्हणून मी हा निर्णय घेतला आणि प्रत्येक गावात जातो. लोकांचा बस चालू मध्ये निसटता म्हणजे एक 500 मतानं माझा पराभव झाला. परंतु त्या टायमाला भाजप शिवसेना युती नव्हती आणि राष्ट्रवादी वेगळं लढत होतं. आणि त्या टायमाला जवळपास मला 900 मतं ह्या पंचायत समिती गणातून भेटली. आणि त्यानंतर मी माझ्यासोबत जिल्हा परिषदला आपले इटकूरचे आबासाहेब फरताळे त्यांच्या सौभाग्यवती माझ्यासोबत होत्या. तर त्यांना ह्या नायगाव जिल्हा परिषदमधून भाजपचं कमळ फुलविण्यासाठी 1550 मतं ह्या नायगावकरांनी दिली. तरी आमचा पराभव झाला. आम्ही मान्य केला. आम्ही कार्यरत जी पक्षानं जिम्मेदारी दिली ती आम्ही कायम काम करत राहिलो.
आता मला सांगा, हे झालं गेलं सगळं ठीक आहे, पक्षाने संधी दिली नाही हे झालं. आता तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने संधी दिली आहे माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी, तर त्यांच्या पक्षासाठी तुम्ही आता पुढील काय तुमचे शेड्यूल असणार? इथून पुढं जे शेड्यूल आहे वंचित बहुजन आघाडीचे, मी सर्वप्रथम प्रकाशजी आंबेडकर साहेबांचे, माझ्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजनचे आघाडीचे डिंकले साहेब, आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष आपले मस्के साहेब व माझे सहकार्य करणाऱ्या व माझ्या सर्व मित्रांनी मला बोलून सांगितलं उमेदवारी भेटत नाही तर तुम्ही उमेदवारी घ्या, आणि वंचितचे आपले जेवढे आहेत तेवढे ते सगळ्याला सांगितलं. त्यानंतर आपल्या आज जे आपण इथं उभा आहे, जी की आपल्या सर्वांचे लोकनेते, ज्यांनी की एक सामान्यापासून गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं हा ताडगाव गाव आहे, आणि माझा वंजारा बांधव जसं की पंकजाताई असतील, मुंडे साहेब असतील, आणि त्यांच्या वारसावर मी काम करत आहे. आणि इथून पुढं ज्यांनी मला म्हणजे प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी मला उमेदवारीची दिली आणि माझ्यावर विश्वास टाकला, तर मी यापुढे वंचितच काम करीन, आणि जेवढं माझ्या तालुक्यात जेवढं जिल्ह्यात असेल वंचितचं काम वाढवण्याचं काम करीन. जी वंचित आहेत, बहुजन आहेत, आणि सर्व बहुजनांना सोबत घेऊन मी काम करणार. आता निवडून आलेलं तर प्रथम तुमचं कोणतं काम असेल या गावात? सर्वप्रथम माझं या ताडगावसाठी असेल, माझ्या पंचायत समिती सर्कलमध्ये असेल, ज्या ज्या गावात प्रत्येक ठिकाणी आराखडा काढणार आहे, घरकुल असेल, पाणीचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, मी आरो प्लांट असतील आणि स्वच्छता गावात व्हायला पाहिजे, नाली असेल, सर्व असे रस्ता रुंदीकरण काय असतील. काही ठिकाणी हातवाड आहेत गावाचे, आता काही ठिकाणी समजा ताडगाव गाव आहे, आता हे काय लाईटची 100% मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, 101% सांगतो की आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिला उमेदवार आणि पंचायत समितीचा विजय वंचितचा झालेला असेल. मला पुढील वाटतं आपल्यासोबत काही गावकरी आहेत, आपण या गावकऱ्यांच्या काही समस्या, तुमच्या गावासाठी काय समस्या आहेत? आमच्या गावची समस्या नळाची पाण्याची व्यवस्था पहिल्या पंचवर्षामध्ये कुणीच केली. तुम्हाला सांगतो आता गावचं राजकारण सांगायचं म्हणलं तर 3 विहिरी आहेत गावाला. गावात आरो प्लॅन्ट नाही विकला त्या गावाला सरपंचाने पहिल्या, लक्षात ठेवा. हां बरोबर आहे का? हसू नका, रिअल्टी बोलायचं. जे खरं आहे ते सांगा. रिअल्टी तुम्हाला सांगतो, मी सदस्य होतो 10 वर्ष, मी ग्रामपंचायत उपसरपंच होतो, सदस्य होतो 10 वर्ष. त्यांनी ग्रामपंचायतमध्ये काही ठेवलं नाही. अहो काही रोड उकरते, डबल तीच कनेक्शन टाकते, उकरतायचं दुसरं टाकायचं, काय पद्धती. आताचे जे उमेदवार आहेत, आता आम्हाला अपेक्षा यांच्याकडून आहे, नितीन पटेल त्यांच्या मिसेस जे आहेत हो त्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहे. काय काय अपेक्षा गावासाठी? आता गावचं जे आता रोडचं पाण्याचा आधी प्रॉब्लेम आहे ते मिटवतील आमचा. हां काय विषय आहे. आणि त्यांना सहकार्य करावं आमचं मत आहे. त्यांना सहकार्य, दुसरे काय मागणी? मागण्या फक्त पाणी, वीज आणि रस्ता, ह्याच्या पुढे मागणी नाही आमची. आतापर्यंत गावात काही विकास समजा काय झालं नाही, खाल्ले सगळे लोकांनी. कागदपत्र झाले का? हा हो हो खाल्लं हो सगळं. काय सांगू, माहिती अधिकार द्या नव्हतं, पण जाऊ द्या इलेक्शन गप बसलो. आता मला सांगा, आपल्या गावातून तुम्ही जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, शबाना मतीन, त्यांना कमीत कमी माझ्याकडून 200 मतदान मी देणार वैयक्तिक. मला बाकीचं माहिती, बाकीचं तर तुम्हाला या गावाकडून किती मतं दिसते? मी देणार. मी स्वतः मला कमीत कमी हा ताडगाव सर्व वंचित बहुजन आहे या ठिकाणी, आणि सर्व बहुजन म्हणजे सर्व जातीचं आल्या तर त्यांच्याकडून मला कमीत कमी त्या गावातून समोरच्या उमेदवारापेक्षा 200 मताची ताडगाव मला लीड देईल, ही मला अपेक्षा आहे, गॅरंटी आहे. आता मला सांगा, तुम्हाला हे सगळे पक्षाचे उमेदवारी दिले, त्याच्यामधला तुम्हाला एक असा उमेदवार सांगा की तो टक्कर देऊ शकतो. माझ्या टक्करमध्ये कुणीच नाही, कोणीच नाही टक्कर. कारण सहज विजय झालेला आहे आपला, आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्या दिवशीच विजय झालेला आहे. कारण माझं ह्या परिसरात 25 वर्षानं काम आहे, आणि टक्कर देणारा उमेदवार तर काय नाही. ह्यांचं मतदार डिवायडेशन होईल सगळं टोटल. तुम्ही प्रचारामध्ये आहात, मी याच गावची. रांजणीमध्ये काय काय समस्या आहेत?
रांजणीमध्ये आमची 10 वर्षानं ग्रामपंचायत आहे. तिथले मूलभूत गरजा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. लोकांना असं वाटतं की रांजणीचा उमेदवार पंचायत समितीला पाहिजे. तसंच आम्ही यामध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुमचं आरोग्य सेवा केंद्र असेल, प्राथमिक आरोग्य सेवाची गरज आहे, ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे, परत लाईटची सुविधा आहे, परत आरोग्य प्लांटची सेवा सगळ्यात पहिलं आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करू. सर आपल्यासोबत काही दुसरे नागरिक आहेत. तर आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते झाली की गावात गावचे शिक्षक तिकडे नेले गारगावला विद्यार्थी त्या हनुमान विद्यालयाला. गाव तर शाळा बंद पडली सर आमची. गोरगरिबाची बंद पडल्या ना. ही काय मोठे पडलं पण शाळा आमची तर शाळा बंद पडली सर खरंच. उमेदवाराकडून काय अपेक्षा? पण त्यांना निवडून तरी येऊ द्या. अगोदर बोलण्याचा अर्थ नसते काय